नमस्कार, मी स्नेहा आणि ही माझी लग्नानंतरची पहिली संक्रांत होती. तीसुद्धा आता मी राहते UAEमध्ये. तर मग जे काही मिळेल त्यासोबत सर्व सण साजरे करते. मी आता हे तेल घेतले होते ते चांगले असे भाजून साईडला काढून ठेवले. त्या पॅनमध्येच 1 चम्मच असं तूप टाकला आणि गूळ बारीक चिरून घातलं आणि तो गूळ वितळेपर्यंत मी त्याला स्टर करत राहिले. त्याच्यानंतर मी जे खरपूस भाजलेले तेल होते ते मी त्या गुळामध्ये टाकले आणि त्यांनासुद्धा एकजीव करून घेतलं. त्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूटही टाकलेला आणि त्यानंतर म्हणजे खरी परीक्षाच होती की तिळगुळ, कारण ते गरम गरम साध्य आहे तेव्हाच त्याचे लाडू बनवून घ्यावे लागतात. पण त्यानंतर मी खरंच खूप हॅपी होते. हां, 1-2 तिळगुळांचा शेप तर बिघडला होता, पण काही नाही, चांगले झालेले होते. आणि त्यानंतर लगेचच मी आवरून घेतलं आणि देवपूजा मांडून घेतली. आणि सकाळी सकाळी ही देवपूजा बघून खरंच मला स्वतःलाच खूप प्रसन्न वाटत होते. त्यानंतर मी पूर्ण सुगड पूजन करून घेतले. सुगडामध्ये मला ज्याही 5 भाज्या अवेलेबल झाल्या त्या मी घेतल्या होत्या. जसे काही घेवडा, मटरच्या बिया, गाजर आणि लकीली मला इकडे बोरसुद्धा मिळाली होती. त्यानंतर मी त्यांना हळदी कुंकू देऊन घेतलं. त्यानंतर देवपूजा केली, देवाला धूप अगरबत्ती दाखवली आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. गोड अशी सकाळ झाली होती आणि त्यानंतर मी शेंगदाण्याची पोळी आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवला. प्रार्थना केली की माझ्या संसाराचा गोडवा वर्षानुवर्ष असाच वाढत जाऊ दे. त्यानंतर आम्ही दोघं काही फोटो क्लिक केले, ते मी व्हिडिओच्या शेवटी नक्कीच शेअर करेल. पण त्या संदर्भात मी अजून एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही नक्की चेक करा. आणि असंच काही आमचा चांगला दिवस होता हा. एकदम असं गोड वातावरण झालं होतं आणि खरंच खूप सुंदर वाटत होतं की बाहेर देशातसुद्धा जसं अवेलेबल होईल त्याप्रमाणे मी सण साजरा केला आणि मन तर प्रसन्न होतंच. जर तुम्हालाही आवडला असेल आणि अजून जर तुम्हाला UAEमध्ये कसं सण साजरे करतो हा व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मी नक्कीच प्रयत्न करेन की मी खूप सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.